हे गाईस, आज आपण शिकणार आहोत मिक्स डाळीच्या आंबट वड्या कशा करायच्या। त्याकरता आपल्याला हवी आहे मोठ अर्धा पाव, मुंगाची डाळ अर्धा पाव व बरबटीची डाळ अर्धा पाव। अशा प्रकारे मूग, मोठ, बरबटी अर्धा पाव मी घेतली आहे। 3-4 तास भिजू घातल्यानंतर 3-4 चम्मच धने गोल्डन ब्राउन होतपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर 2 चम्मच जिरे गोल्डन ब्राउन होतपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर हे मिक्सरमध्ये टाकून मूग, मोठ, बरबटीची भिजलेली डाळ मी त्यामध्ये टाकून थोडं पाणी घालून ते बारीक केलेले आहे। अशा प्रकारे संपूर्ण डाळ बारीक झाल्यानंतर ती डाळ मी एका गंजामध्ये काढून 2 रात्र आंबवण्याकरता ठेवलेली आहे। आता ही अशीच डाळ संपूर्णपणे मिक्स करून 2 दिवस झाकून ठेवली। तिसऱ्या दिवशी मग आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याच्या वड्या टाकायच्या आहेत। आता वड्या टाकण्याकरता एकीकडे मी पाणी घेतले आहे, दुसरीकडे या डाळीच्या छोट्या छोट्या वड्या टाकून घेतल्या आहेत। वड्या टाकताना थोडा हात ओला करून टाकल्या की वड्या व्यवस्थित होत असतात। अशा प्रकारे या छोट्या छोट्या वड्या टाकून ठेवल्या आहेत। त्यानंतर या वड्या आपल्याला 2 दिवस वाळवायच्या आहेत। 2 दिवस वाळवल्यानंतर भाजी करण्याकरता या वड्या तयार झाल्या आहेत। या वड्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते। या वड्याची भाजी कशी करायची मी तुम्हाला नंतरच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे।